तर अभिनंदन पुन्हा एकदा प्लस टीम. पहिला सामना पहिला जर आजच्या दिवसात सामना जिंकला. अगदी पहिला सामना म्हणून पहिला कांडोली विरुद्ध खरवई. तर खरवई संघानं सामना जिंकला परंतु कांडोली टीम पराभूत झाली. त्यांचा हार्ड लक परंतु खरवई टीमचं एक अभिनंदन. परंतु नेक्स्ट मॅच अगदी शेवटच्या हे चेंडूपर्यंत आली होती. मॅच पाहायला मजा आली आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या मुवमेंटपर्यंत मॅच दोन्ही टीमनं सोडली नव्हती. परंतु शेवटच्या मुवमेंटला पलझरी टीम हा सामना आपल्या बाजूला फिरवते आणि सामना जिंकला पलझरी संघानं. 2 मॅचमध्ये 2 विनर मिळाले. परंतु नेक्स्ट मॅच आपण पाहतोय मॅच क्रमांक 3 मोहपाडा विरुद्ध चिंचवली. तर दोन्ही टीमला विनंती असेल आपली जी प्रवेश फी आहे ते आपण जमा करायची आहे. चिंचवली आणि मोहपाडा टीम जेव्हा तुम्ही टॉसला येतात तेव्हा आपली प्रवेश फी इथे जमा करणं अनिवार्य आहे सर्व संघांना. हॅलो. तर जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेनं. या ठिकाणी आपण पाहता नेक्स्ट मॅच क्रमांक 3 मोहपाडा विरुद्ध चिंचवली. तर दोन्ही टीमला देऊया आयोजन कमिटीच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा. आणि पनवेल वलपवरून खास मोहपाडा टीमसाठी शुभेच्छा आल्या प्रवीण यांच्याकडनं. आणि पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या आत प्रशांत पवारचा बॅटमधला तडाखा जसा शुभेच्छाचा वर्षाव आणि पहिल्याच बॉल वरती मात्र चेंडूला पाठवून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आणखी ऑनलाईन ही मॅच पाहतात प्रवीण आपलेही या आयोजनाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. वेलकम. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतायत या मॅचचा आनंद घेला त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो KTCच्या माध्यमातून. आणि जे प्रेक्षक वर्ग या मैदानावरती उपस्थित आहेत त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या मॅचच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय प्रशांतच्या बॅटमधनं. पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज अविनाशला आपण पाहता. पहिल्याच बॉलवरती अविनाशनं मात्र षटकार नक्कीच पहिल्याच बॉलवरती त्याच्यावरती आक्रमण केलं. परंतु दुसऱ्या बॉलचा विचार केला तर नक्कीच पंचांनी आम्हाला सांगितलं की हा चेंडू खराब आहे ऑफस्टेकच्या बरोबरच बाहेर आहे. आणि इथनं एक अवांतर धाव मात्र धाव फलकावरती ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या धाव फलकावरती.
पुन्हा एकदा मातला सुरुवात. ओव्हर पिच बॉल, फटका हात सुद्धा सुंदर आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं त्याच चेंडूवरती मात्र लगातारचा दुसरा हा षटकार पाहायला मिळतोय प्रशांतच्या बॅटमधनं. सुरुवात चांगली करत असताना मैदानाच्या आत प्रशांत पवार आपल्या टीमसाठी. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, फायनल डे, आणि आज अशाच प्रकारे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. मागची मॅच पाहिली तर लो स्कोरिंग, परंतु या मॅच मध्ये सुरुवात दमदार पाहायला मिळते मोहपाडा टीम कडून. ओव्हर पिच बॉल, फटका फसलाय. जेलची संधी, लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला अविनाश, आणि त्यानंतर पहिल्या 2 चेंडूवरती खऱ्या अर्थानं प्रशांत आपला बोलवाला दाखवला, परंतु तिसऱ्याच बॉलवरती कमबॅक करत असताना गोलंदाज अविनाशनं मात्र प्रशांतला दाखवलाय. परतीचा प्रवास, पहिला धक्का मोहपाडा संघाला. प्रशांत पवार बॅक टू दी पवेलियन. मैदानाच्या आत पलटवार करत असताना आपण पाहता गोलंदाज अविनाशला 13 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय मोहपाडा संघाला प्रशांतच्या माध्यमातून, परंतु मैदानाच्या आत अजयला आपण पाहता 3ऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनसाठी आलेत. 3 षटकांचा हा सामना शॉर्ट टाइम क्रिकेट आहे, आणि शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये सातत्यानं आपल्याला जास्तीत जास्त धावा कशा बनतील यावरती विचार करावा लागतो. आणि सुरुवात तशीच काहीतरी केली प्रशांतनं, परंतु पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची अगदी लिडिंग गेज, आणि स्वतः गोलंदाजाने कॅच स्वीकारलाय. शॉट ऑफ लेंथ, हुक केलाय, फटका सुंदर आहे. मैदानाच्या आत गेल्या पहिल्याच बॉलवरती अक्रॉस द लाईन केलाय प्रहार, चेंडू फरार, सीमारेषा बाहेर, षटकार. ज्या प्रकारे प्रशांतनं सुरुवात केली षटकारानं, अगदी तशाच प्रकारे अजयही मैदानाच्या आत सुरुवात करतोय. षटकार ठोकून आपल्या डावाची सुरुवात करत असताना षटकारच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावफलकावरती. आतापर्यंत 3 षटकार मैदानाच्या आत, एक वाईटच्या स्वरूपात धाव पाहिली. गुडलेन शॉट टॅप केला, फटका सुंदर आहे, परंतु रनआउटची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु कलेक्शन थोडस खराब राहिलं यष्टीरक्षकांचं. आणि तत्पूर्वी मात्र ही एक रिस्की सिंगल म्हणावे लागेल पूर्ण करतायत शुभम आणि अजय. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावफलकावरती. षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत कमबॅक करण्याचं काम हे केलंय गोलंदाज अविनाशनं. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. आतापर्यंत 20 धावा खर्च केला. मॅडन पॉवर प्लेचा षटक फेकी करत असताना गुडलाईन स्पॉट, फटका सुंदर आहे. अगदी या ठिकाणी बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय, बॅकफूट पंच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि शुभमही आपल्या डावाची सुरुवात मात्र षटकार ठोकून करतोय मैदानाच्या आत. पहिला षटक समाप्त झालं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना मोहपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 26, लॉस ऑफ 1 विकेट. 26 धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. तर पुन्हा एकदा मात्र सुरुवात मॅच क्रमांक 3, षटक क्रमांक 2 पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, शॉट ऑफ लेन,
फेक थोडासा कमी करण्यात आला आणि अजयला ठिकाणी बीट करत असताना गोलंदाज आपण पाहतोय रोशन मात्र पहिला चेंडू डॉट फेकी करतोय अजयसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 26 धाबा आल्यात. अशाच प्रकारे धाबा आल्या तर नक्कीच 70च्याही पलीकडे धावफलक जाऊन पोहोचेल. परंतु धाबांना जर थांबायचा असेल तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत करावी लागेल. हा सुद्धा चेंडू चांगला आहे. फटका तेवढा चांगला होता परंतु ऑर्लांडो कापेटनं मिड विकेटला खेळाडू अगदी आपण पाहतात बॉलला पाठवलं, खेळाडू उपस्थित होते आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. परंतु 2 धाबा काही रोखू शकत नाहीये. 2 धाबा मिळतील टीम मोहपाडा या संघाला आणि या 2 धाबसंख्येच्या मदतीने टीमची धाबसंख्या 28 धाबा. यॉर्कर लेन खोदून काढलाय. फटका सुंदर आहे. अगदी वेश्यमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये आपण पाहता गोलंदाज अगदी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलच मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. अगदी चांगला चेंडूंना सन्मान देत असताना अजयला आपण पाहता आणि खराब चेंडूंवरती प्रत्युत्तर सुद्धा देताना आपण पाहिलंय अजयला. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आत अजय आणि मोहपाडा टीम. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आतापर्यंत 3 बॉल फेकलेत. पहिला चेंडू डॉट आलाय. दुसऱ्याच बॉलवरती 2 धाबा आणि तिसऱ्या बॉलवरती सिंगल. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती शुभम नाईक. शॉर्ट ऑफ बॉल फटका ठिकाणी फसला. झेलची संधी होती परंतु झेल थोडासा कठीण होता. परंतु जर काय इथे कलेक्ट केला असता तर सुंदर कॅच या ठिकाणी बनली असते. परंतु 2 धाबा या ठिकाणी मिळतील मोहपाडा टीमला. 2 धाबे संख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल 31 धाबा. या ओव्हरमध्ये पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय मोहपाडा संघाला. सर्कलच्या बाहेर विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक लावण्यात आलेले आहेत मोहपाडा टीम साठी. ओव्हर पिच बॉल फटका सुंदर आहे. पाडस फटका लाजवाब. शुभम नाईकच्या बॅटमधला तडाखा चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. अगदी रेडार मध्ये हा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. गुडना टेक आणि सिक्सर देख लाजवाब या ठिकाणी लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहायला मिळतोय केटीसीच्या माध्यमातून. अगदी वेळोवेळी ऍक्शन रिप्ले ही तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू, त्याच प्रकारे फटका. व्हॉट अ शॉट. जणू काही केटीसी वरती ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय की काय. त्याच प्रकारे हा फटका. षटक क्रमांक 2 ही संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात मोहपाडा संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 43 धाबा. मागील 2 चेंडूचा विचार केला तर एकाच टप्प्यावरती, एकाच लाईन वरती, एकाच लेंथ वरती मात्र ठेवण्यात आले आणि तसेच फटके मात्र शुभमने ही मैदानाच्या आत दाखवलेत. या मॅच मध्ये धावांचा पाऊस नक्कीच पाहायला मिळेल कारण की चिंचवली टीम ही सुद्धा चांगली टीम आहे. या टीमला ही कमी लेखून चालणार नाहीये. आजच्या लॉट्स मधील असलेल्या सर्वच संघ मात्र मजबूत आहेत. मात्र याही मॅचला तेवढीच मजा येईल. शेवटपर्यंत मॅच नक्कीच पहा. या मॅचचाही आनंद मात्र भरपूर लुटा. षटक क्रमांक 3 आणि की जिथे आपण पाहिलं तर थोडीशी मिसफिटच्या माध्यमातून मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. अजयचा झेल मात्र झेल इथे कॅरी करायला पाहिजे होता परंतु नक्कीच जजमेंट थोडासा चुकीचा आल्याने तदनंतर 4 धावा या ठिकाणी मिळतील मोहपाडा संघाला. गोलंदाज शंकर यांना नक्कीच ब्रेक थ्रू मिळवण्याची संधी निर्माण करून दिली होती. आताचा हा चेंडू नक्कीच पंच आम्हाला सांगतात की खेळपट्टीच्या बाहेर आहे. नो चा इशारा पंचांच्या माध्यमातून नो बॉल आला आणि लगेचच
फ्री हिटची मात्र या ठिकाणी अनाउन्समेंट मैदानाच्या आत पंचांच्या माध्यमातून केली जाते. मात्र फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलणार अजय. फटका फसला. झेलची संधी आहे. डीप मध्ये योगेश आहेत परंतु जजमेंट चुकीचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिसफील्डच्या माध्यमातून या ठिकाणी 4 धावा मिळतील. ते म्हणजेच मोहपाडा या टीमला चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 50 अप 52 धावा. धावफलकावरती आणि आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर म्हणावं लागेल. गुडलँड स्पॉट. फटका सुंदर आहे आणि त्यानंतर हाही चेंडू मात्र जाईल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजयच्या बॅटमधनं अजून एक षटकार. शॉर्ट प्लेन बॅटची कडा परंतु पहिल्या स्लिपमध्ये नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी एका टप्प्यावरती बॉलला अडवलं गेलं त्यानंतर या ठिकाणी एक धाव मिळेल ती मोहपाडा संघाला. सिंगलच्या मदतीनं 59 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर जवळपास 16 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाजाने. ओव्हर पिच बॉल. फटका सुंदर आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू जाईल मात्र सीमारेषा पलीकडे षटकार. शुभमचा विचार केला तर आतापर्यंत शुभमच्या बॅटमधनं या षटकाराच्या मदतीनं डबल धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. 26 धावा आलेल्या आहेत. नक्कीच शुभम मैदानाच्या आत सध्या तरी आग ओघणारी बॅटिंग करतोय. 4 षटकाराच्या मदतीनं आतापर्यंत नक्कीच शुभम यांना पण पाहता परंतु हा चेंडू नक्कीच पंचांना पाहावं लागेल. फुलटा चेंडू होता. प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही परंतु पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. अजून एक धाव धावफलकावरती ऍड होते. टीमची टोटल 65 माफी असं 66 धावा. आणि या शेवटच्या बॉलवरती 3 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. तब्बल 69 धावा आणि 70 धावसंख्येचा टार्गेट मात्र उभा केलाय चिंचवली संघासमोर. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना मोहपाडा संघानं जर का सामना जिंकायचा असेल चिंचवली संघाला तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये 18 बॉलमध्ये 70 धावसंख्येचा टार्गेट मात्र चेस करावे लागतील. अगदी मोहपाडा टीमनं या धावा बनवल्या तर तुम्हीही बनवू शकता. मात्र या मॅचमध्ये नक्कीच काय होईल काय बिघडेल पुन्हा एकदा आपण या सेकंड इनिंग मध्ये पाहूयात. तर यानंतर होणारी नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील शेवटची मॅच पाहायला मिळणार आहे चाकण विरुद्ध कुंभलवाडी. तर दोन्ही टीमना आम्ही विनंती करू आपण या ठिकाणी आला असाल तर आपण टॉस साठी आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे कारण की मध्यंतरामध्ये आपण टॉस करतो. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन चाकण टीम आणि कुंभलवाडी. चाकण टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर कुंभलवाडी टीम आपणही आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे आणि सर्व संघाला आम्ही विनंती करतो जेव्हा आपण टॉस साठी येता जे काही आपली प्रवेश फी आहे ते आपण टॉस साठी येतात तेव्हा जमा करायचे आहे. आतापर्यंत सर्व संघाला आपण पाहता अगदी आपली शिस्त पद्धत दाखवली आहे. जेव्हा टॉसला येतात तेव्हाच सर्व संघ मात्र आपली प्रवेश फी घेऊन येतात. त्याचं कारण आम्ही इथून सांगतो वारंवार की जेव्हा तुम्ही टॉसला येता तुम्ही आपली जी काही प्रवेश फी आहे ती घेऊन या आणि सर्व संघ मात्र नियमांचं पालन करतात. सर्व संघांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेनं सेकंड इनिंगला होते सुरुवात. 18 चेंडू आणि 70 धावसंख्येचा
पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते चिंचवली टीम कडून अविनाश आणि शंकर. तर चला मॅचला करूया सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला षटक गोलंदाज सिद्धार्थ. पहिलाच बॉल यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु बॅटची आतली कडा बॅक स्लिप अर्थातच छोट्या सर्कल मध्ये आपण पाहतात चांगली फिल्डिंग कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. तर टॉस या ठिकाणी कंप्लीट केलाय. टॉस जिंकला तो म्हणजे चाकण संघानं आणि डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. यस मैदानाच्या आत फलंदाज क्लीन बोल्ड होत आहेत. विकेटचं पतन 0 धावसंख्येवरती पहिला गडी मात्र गायरात होतोय आणि नुकताच आपण टॉस केलाय चौथ्या मॅचचा कुंभलवाडी विरुद्ध चाकण. टॉस जिंकला चाकण संघानं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र चाकण टीमच्या माध्यमातून सांगण्यात आलं. तर दोन्ही टीम्स सामना हा 3 षटकांचा असणार आहे. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. तर नेक्स्ट मॅच देखील पाहायला मजा येणार आहे. अगदी या ठिकाणी सिद्धार्थची गोलंदाजी आपण पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू अगदी चेंडूला बोलवण्याची क्षमता सुद्धा आहे आपल्याकडे आणि ती क्षमता मैदानाच्या आत दाखवतोय. आतापर्यंत एकही धाव मात्र पाहायला मिळाली नाहीये. मिस्टामिंग फटका परंतु मॅडंडर पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय मैदानाच्या आत. फलंदाज रोशनच्या माध्यमातून त्यांच्या बॅटमधनं आलाय हा चौथ्या बॉलवरती चौकार. पुन्हा एकदा सिद्धार्थ. आताचा हा चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. तर नो बॉल. पंचांच्या माध्यमातून एक अभांतर धाव फुलकावरती ऍड परंतु फ्री हिटचा फायदा होता उचलता आला नाही. आला तो कापेटना हा चेंडू पाठवला मिड विकेटला. डीप मध्ये प्रशांत आहेत. अॅक्युरेट थ्रो आलाय परंतु 2 धावा काही वाचू शकत नाहीये. 2 धावा मिळतील टीम चिंचवली संघाला आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आत. सिंगल डबल ला आता जास्त महत्व मिळणार नाहीये. फटका हा सुंदर आहे गॅपमध्ये पाठवला परंतु 4 धावा मिळतील आणि अशाच फटक्यांची आता नित्यांत गरज आहे मैदानाच्या आत चिंचवली टीमला. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धाबसंख्या जाऊन पोहोचले 12 धाबा. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज अजय बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट हँडर गोलंदाज आपण पाहतात. समीकरण आता थोडस कठीण पाहायला मिळतंय. सुरुवात जर चांगली झाली असती तर मॅचला मजा आली असती. उर्वरित समीकरण पाहू शकता. 12 चेंडू आणि 58 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे जर पाहिलं तर जवळजवळ 29 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये कुठाव्या लागतील. पहिलाच बॉल या ठिकाणी खोदून काढला. गॅप शॉट सिलेक्शन. फटका सुंदर आहे. पहिल्याच बॉल वरती सकारात्मक विचार म्हणावे लागतील मैदानाच्या आत आणि पहिल्याच बॉल वरती चौकार पाहायला मिळतोय. प्रति बॉलचा जर विचार केला तर प्रत्येक बॉल वरती 5 धावा येणं अनिवार्य आहे. 4 धावा पहिल्याच बॉल वरती आल्यात. टीमची टोटल 16 धावा. फुल टॉस वेगवान तेज तर्रार क्लीन बॉल त्रिफला उद्ध्वस्त. इथं अजून एक फलंदाज बाद. लगातारचा हा मी तर म्हणेन दुसऱ्यांदा मात्र दांडी गोल केली जाते मैदानाच्या आत. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. 16 धावसंख्येवरती लागतोय दुसरा धक्का चिंचवली टीमला. चौथ्या क्रमांकावरती नितीन. फुल टॉस बॉल अगदी या ठिकाणी आपण पाहतात कबसला ढकलला परंतु अलॉन द कापेना चेंडू झाला डीप मध्ये. दोन्ही फिल्डर आलेत एकत्र मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धाबा तर कंप्लीट झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट सुद्धा झालं परंतु निशाणा चुकीचा आला अजय यांचा. 2 धाबा कंप्लीट होत आहेत. ते म्हणजे चिंचवली टीम साठी 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 18 धाबा. आणि टार्गेट मात्र मोठा आहे आणि मैदानाच्या आत आता फटकेही मोठे पाहिजेत जर का सामना जिंकायचा असेल चिंचवली गुहे टीमला. तर आता फक्त मैदानाच्या आत औपचारिकता मी तर म्हणेन पूर्ण करता येते दोन टीम. 99% मी तर म्हणेन हा सामना मोहपाडा टीमच्या बाजूनं दुसऱ्याच ओव्हर मध्ये झुकलेला पाहायला मिळतोय. परंतु इथनं अजूनही हार मानायला तयार नाहीये चिंचवली गुहे टीम. जिथे 1 धाव होती तिथनं 2 बनवल्या. 2चं 3 मध्ये रूपांतर केलंय. 3 धावा कंप्लीट मैदानाच्या आत करत असताना 3 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 21 धावा. षटकातील चेंडू क्रमांक 5. गुडलाईन स्पॉट वेगवान आणि तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू आणि लेफ्ट हँडर गोलंदाजाकडे नॅचरल लेग कटर असतो आणि त्याच लेग कटरचा इथनं मी तर वापर केलाय अजय पवारनं. शेवटचा बॉल यॉर्कर लेन पुन्हा एकदा यष्टा इथनं उद्ध्वस्त केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं तर सिद्धेशनं दांडी उखाडली परंतु या ओव्हर मध्ये लगातार 2 वेळा त्रिफळा उद्ध्वस्त झालेले आहेत फलंदाज. इथनं अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 लागतोय चिंचवली संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चिंचवली संघाची धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचले फक्त 21 धावा. सामना जिंकण्यासाठी आता इथनं शेवटचे 6 चेंडू आणि 49 धावसंख्येचा टार्गेट मात्र
चेस करायचा आहे. कठीण आव्हान आहे. 6 चेंडू 49 धावा जिंकायची गरज. इथनं नवीन गोलंदाजावरती मी तर म्हणेन आता पूर्णपणे जबाबदारी दिलेली आहे. गोलंदाज ऋषिकेश. पहिलाच बॉल फुल टॉस होता. अलॉन द कार्पेट डाऊन साइडला ढकलण्यात आलं. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न प्रशांत पोहोचताय. थ्रो थोडासा नक्कीच वाईड आलाय आणि त्याच कारणाचं कलेक्शन थोडं खराब, परंतु बॅकअप आलाय. पुन्हा 2 धाबा धाव फलकावरती ऍड होत आहेत. 23 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर यानंतर होणारी नेक्स्ट मॅच क्रमांक 34, पहिल्या फेरीतली 4थी लढत असणार आहे. ती म्हणजेच कुंभलवाडी विरुद्ध चाकण. दोन्ही टीम आपण तयारीत राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. मात्र आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसात कोणत्याच टीमला आता वेळ मिळणार नाहीये. मैदानाच्या आत मात्र अजून 3 धाबा ऍड होतील. 26 धाबा धाव फलकावरती. 3 नाही 4 घेतलं ना. 3 घेतले. यॉर्कर लेन खोतून काढण्याचा प्रयत्न, परंतु इथनं नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला गॅदर केला आणि नॉनस्टॉक एंडच्या फलंदाजाला रनआउटच्या माध्यमातून बाद करतायत. सिंगल आली नाही नाही डबल घेतली. डबल घेतले मग स्ट्राइक 4 घेतले त्याला. आता 4 घेतला का याच्या मागच्या याला 4 घेतले. नाही 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 पहिला बॉल 2 आहेत ना बोलतो. पहिल्या बॉलला काय आहे मला सांग. डबल आहे ना. पहिल्या बॉलला डबल. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषिकेश. गुडलेस स्पॉटचा हा चेंडू अगदी स्वतःच्याच फॉलो थ्रूच्या दिशेने मात्र हा चेंडू नक्कीच फलंदाज खेळलेत. या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे टीम चिंचोली टीमला. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 27 धावांवरती. मॅच पूर्णपणे बहुपडा टीमच्या बाजूनं. आतापर्यंत 2 लढती पूर्ण झाल्या. आता पाहिली तर ही तिसरी जवळपास कंप्लीट होण्याच्या वाटेवरती आहे. पहिला सामना जिंकला खरबई संघानं, दुसरा सामना जिंकला पळसदरी टीमनं. आपला टीम सुद्धा आता विजयाच्या पथकावरती आहे. शॉर्ट प्लेन बॉल हुक केलाय. फटका लाजवाब आहे आणि नक्कीच मी तर म्हणेन शेवट गोल करते चिंचवली टीम षटकारानं. मात्र हा सामना फिनिश झाला, परंतु सामना जिंकलाय. डाबा डिफेंड केला गेल्यात त्या म्हणजेच मोहपाडा टीमच्या माध्यमातून. अभिनंदन टीम मोहपाडा, परंतु हार्ड लक चिंचवली टीम. नक्कीच या मॅच मध्ये काय चुका झाल्या या नक्कीच तुम्ही पहा आणि पुढच्या मॅच मध्ये नक्कीच ह्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. पुढील मॅच साठी चिंचवली टीम तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि पुन्हा एकदा अभिनंदन देऊयात मोहपाडा टीमला. तर दोन्ही टीमला विनंती असेल, चिंचवली टीम आणि मोहपाडा टीम शेक हँड करून आपण मैदान सोडायचं आहे. थँक्यू सो मच. तर चला चिंचवली टीम शेक हँड करायचा आहे. दोन्ही टीम्सना एकमेकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत.